पाहूयात पुढची बातमी। केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये आज मतदान पार पडते। तिन्ही राज्यातल्या 296 विधानसभा जागांसाठी सध्या मतदान सुरू आहे। या तीन भिन्न राजकीय प्रवाह असलेल्या प्रदेशात एकाच दिवशी मतदान होते। यामध्ये आता कोण बाजी मारणार याकडे देशाचं लक्ष लागलं। केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये आज मतदान पार पडते। गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधानांचा अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या आणि आज या तीन राज्यांमध्ये मतदान पार पडते। तिन्ही राज्यातल्या 296 विधानसभा जागांसाठी मतदान सध्या सुरू आहे। त्यामुळे या ठिकाणी नेमका कोणता पक्ष बाजी मारणार, कोणाचं सरकार येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। सकाळी 7 वाजल्यापासून केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये आज मतदान पार पडते। तिन्ही राज्यांमध्ये खरं तर वेगवेगळे राजकीय प्रवाह पाहायला मिळतात। त्यामुळे या ठिकाणी आता नेमकी कोण बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला आता सुरुवात झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून या तिन्ही राज्यांमध्ये प्रचार सभा बऱ्याच चांगल्या रंगल्या होत्या। अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी प्रचार सभा घेतल्या होत्या। त्यामुळे आता त्या ठिकाणी नेमका कोणता पक्ष सरकार स्थापन करेल हे पाहावं लागणार आहे। केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या तीन राज्यांमध्ये आज मतदान पार पडते। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। या तीन भिन्न राजकीय प्रवाह असलेल्या राज्यांमध्ये आज मतदान पार पडतंय। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडे। महेंद्र, खरं तर सकाळी 7 वाजल्यापासून या तिन्ही राज्यांमध्ये आता मतदानाला सुरुवात झाली। आतापर्यंत किती टक्के मतदान झालेलं आहे, काय स्थिती पाहायला मिळते? अद्याप आकडेवारी समोर आली नाहीये, मात्र आज आसाम, केरळ, पुद्दुचेरी या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा होणार आहे। आणि या तिन्ही राज्यांमध्ये जे आहे ते या सगळ्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान होत आहे। 9 एप्रिल रोजी 2 राज्य आणि एका केंद्रशासित या एकूण 296 विधानसभांसाठी आजपासून मतदान होत आहे। आणि यामध्ये केरळमध्ये 140 तर आसाममध्ये 126 आणि पुद्दुचेरीमध्ये 30 जागांवरती ज्या त्या निवडणुका तर एकूण या सगळ्या निवडणुकीत 6 कोटी 16 लाख जे आहेत ते मतदार असणार आहेत। आणि पाहायला गेलं तर 1849 ज्या उमेदवारांचं या सगळ्याचं भविष्य ते ठरताना पाहायला मिळणार आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जे ते हे मतदान होणार आहे। सध्या आकडेवारी समोर आली नसली तरी मतदानाचा उत्साह तो मात्र पाहायला मिळतोय। आणि एकंदरीत या मतदानानंतर जर पाहायला गेलं तर केरळचं राजकीय गणित आहे, त्यामध्ये 3 मोठ्या ज्या मुख्य लढत आहेत त्या पाहायला मिळणार आहेत। आणि बाकी पुद्दुचेरीमध्ये जर पाहायला गेलं तर केंद्रशासित प्रदेश आहे, तिथे 30 सदस्यीय जे आहेत ते विधानसभांसाठी मतदान होणार आहे। या मतदानामध्ये जे ते प्रचार संपलेला पाहायला मिळाला, मात्र आता जे ते भविष्य आहे उमेदवारांचं या मतदानासाठी बंद होताना आज पाहायला मिळणार आहे। नक्कीच महेंद्र, त्यामुळे या तीन राज्यांमध्ये आता मतदान होतंय। कडक सुरक्षा व्यवस्थेत लाखो मतदार आता मतदान करतात। त्यामुळे या ठिकाणी आता कुणाचं सरकार सत्तेत येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद महेंद्र माहितीसाठी।